नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघालेलो आहोत एका ठिकाणी हळदी-कुंकासाठी. इथे सगळ्यात अगोदर आपण दर्शन करून घेणार आहोत महादेवाचं. महादेवाचं दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहोत हळदी-कुंकासाठी. आज पण माझे मेंबर मला एकटीला मागे सोडून दोघी पुढे गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता नेहमीप्रमाणे. पहिल्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की मी मागेच राहिली होती. माझं नेहमीचंच आहे, मला नेहमी लेट होत असतं. पण मग चलो असू, मला लेट झालेलं आहे. आणि मी आता फास्ट जातीये. हे वेट करताय माझं. चला आता त्या ताईंच्या घरी आता मी तुम्हाला त्या ताईंचं घर दाखवते. इतकं छान वाटलं ना मला तिथे गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. इथे आम्ही ताईचं गेट वाजवलंय. ताई वेटच करत होते आमचा कधी येणार आहे, कधी नाही. भरपूर वेळ झाला होता आम्हाला. त्यांनी सांगितलं त्या वेळेनुसार आम्ही पोहोचलो नाही. थोडं लेटच झालं. पण तुम्ही बघू शकता ताईच्या घरात आल्याबरोबर बघा तुम्ही गणपतीचा फोटो बघितला आम्ही. इतकं पॉझिटिव्ह वाटलं ना, सांगू शकत नाही. आणि त्यातल्या त्यात पुन्हा तिथे शिवपुराण चालू होतं. म्हणजे एवढी पॉझिटिव्ह एनर्जी वाटली त्या त्यांच्या घरामध्ये. त्यांचा स्वभाव पण एवढा छान हसून बोलणारा. त्यांनी आम्हाला इथे नाश्ता दिला. मस्त आम्ही नाश्ता एन्जॉय केला, गप्पा-गोष्टी केल्या. भरपूर काही गप्पा-गोष्टी झाल्या आमच्या. त्या ताईंनी आमचे व्हिडिओ बघितले. त्यांना एवढे आवडले, एवढ्या हसल्या त्या, खूप हसल्या त्या व्हिडिओ बघून. आणि त्या म्हटल्या, "छान आहे, असंच करत राहा, सपोर्ट आहे." त्यानंतर आमचं सगळं गप्पा-गोष्टी अशाच चालू राहिल्या. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला हळदी-कुंकू दिलं. आम्ही हळदी-कुंकू केलं आणि लगेच आटपून लगेच घरी निघालो. कारण कसं आहे ना, इतका वेळ झाला होता गप्पा गोष्टींमध्ये ना वेळच कळत नाही. मैत्रिणींसोबत असं हळदी-कुंकू तर स्पेशल मला तरी वाटतं, की या गोष्टीसाठीच ठेवलेलं असतं, की खूप दिवसानंतर एकमेकींना भेटतात, मैत्रिणी रिलॅक्समध्ये बसतात, बोलतात. तर इथे आम्ही आता निघालोय. पायी-पायी चालत जातोय आता घरी. चालतच जाणार आहे. कारण ना चालता-चालता एवढं लक्षात नाही येत आपण कुठपर्यंत आलोय, कुठपर्यंत नाही आणि वेळ पण निघून जातो आणि अ, व्यवस्थित घरी गप्पा-गोष्टी करत पोहोचून पण जातो. तर आता चला मग आम्ही इथे चालत-चालत घरी आता कॉलनीत पोहोचलेलो आहे आम्ही. घरी आल्यानंतर आमची तयारी झाली होती रील्स करायच्या होत्या आम्हाला. तर रील्सची तयारी चला म्हटलं आज आपण साडी पण घातलेली आहे, तर मग आपण आज 1-2 रील्स एक्स्ट्रा करून ठेवूया. तर त्यात आमचे रिटेकवर रिटेक चालू होते. कारण एकदा मी विसरायचे, तर एकदा आमचं दुसरं मेंबर काही ना काही विसरायचं आणि नेहमी काही ना काही होत होतं आमचं. मग ही अशी मेहनत बघून जेव्हा आता स्वतः आम्ही करतोय ना, की ही मेहनत एवढी मेहनत लागते, तेव्हा आम्हाला कळतंय, की खरंच आहे बाबा, जे जे दुसरे बनवत असेल त्यांना किती मेहनत लागणार असणार आहे. तर चला आपण एकमेकांना असं सपोर्ट करत राहूया. भरपूर मेहनत लागत असते एका व्हिडिओमागे. तर एकमेकांना असं सपोर्ट करू, सगळ्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू. आणि इथे फायनली आमचे व्हिडिओ झालेले आहेत आता. जेवढे आम्हाला बनवायचे होते तेवढे आमचे व्हिडिओ झालेले आहेत. आता हळू ते आम्ही एडिट करू आणि पोस्ट करू, अपलोड करू. तर तुम्ही नक्की एन्जॉय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा नेहमी. आमच्या पुढच्या व्हिडिओची आम्ही तयारी चालू होती. आम्ही डायलॉग वगैरे लिहून घेत होतो आणि फायनली आमचे व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढच्या गोष्टीसाठी आम्ही रिलॅक्समध्ये बोलत होतो. काय करायचं, काय नाही. तर चला कसा वाटला ब्लॉग नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.